तुम्ही नवीन असताना डायग्राम करते वेळेस काय चुका होऊ शकतात हे दाखवणार आहे. 12.5 प्लस 11.5 आहे ना, तर 12.5 घ्यायचे. लाईन करून घ्या. हां, आणि एक अर्धा इंचाची लाईन काढून घ्या खालच्या साईडला. हां, पूर्णच करा. नाही, स्ट्रेट लाईन येऊ दे. स्ट्रेट, अजून क्रॉस आहे, क्रॉस आहे. हां, अशी घ्या. हां, दोन घ्यायचे. हां, गळारुंदी 4.5 अधिक अर्धा इंच 5 आहे. 2 आहे का चेक करा. ती जी लाईन केली आहे ना, ती 2 खालच्या साईडने गळारुंदी. हां, ठीक आहे. काटकोन करा. मुंडा खोली 5 घ्यायची. ती छातीला 5 घ्यायची. ते जी खुणा केली ती बरोबर आहे का? 5 वर आहे ना? ती चेक करा खालच्या साईडला. शोल्डर थोडंसं 1 पॉईंटने पुढे घ्या लाईन. शोल्डर पण आपला 5 इंच आहे. ते 2 खुणा करून घ्यायच्या म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन येणार. वरच्या साईडला 1 करायची आणि खालच्या साईडला जिथे छातीची घडी घेणार तिथे. हां, बरोबर आहे. बस बस. तिथे छातीची घडी घ्यायची आहे. छातीची घडी 7.5 प्लस 2 इंच 9.5 घ्यायची. आता 5ची जिथं खुणा आहे. हां, बरोबर आहे. हां, पहिला गळ्याच्या तिथं काटकोन केल्यावर गळ्याचा आकार द्यायचा आहे. काटकोन केल्या तिथं गोल आकार कुठे दिलाय? हां, हां, पाऊण इंच नाही, ते जास्त झाले. बघा, पाऊण इंच कुठे? 1 मध्ये पाव इंच कमी. पाव इंच कमी 1 मध्ये. हां, 2 लाईन कमी एवढं येणार. पहिला आहे. हां, ते बरोबर आहे. घ्या राऊंड करून. हां, बरोबर आहे. पाऊण इंचच. हां, 1 मध्ये पाव इंच कमी.
म्हणजे 2 लाईन कमी एकमध्ये. स्केल घट्ट पकडा. त्याच्यामध्ये काढायचं का? हा, इकडचा मुंडा खोली दिली आहे ना, तिथे मध्ये काढायचं आहे. नाही इथून कुठं काढतात ना? इथून याचा मध्ये काढायचं आहे. इथून हा 2 इंचावर खुणा करायची. आपली जी मार्जिन आहे ना, इथे यायला पाहिजे आपला आकार. त्याचा मध्ये काढा. मेजर टेप कुठे लावली? हा, हा आकार द्या. आणि शोल्डर डाऊन करायचंय 1/2 इंच. याचं कुठं येईल? याचा आकार कुठं येईल? त्यामध्ये काढायचं आहे तुम्ही इकडं? नाही, ह्यालाच जोडायचंय. हे बघा, हा पहिला आकार इथे जोडला जाईल आणि हा दुसरा इकडे येईल. अजून राऊंड करा. हा खोल येणार. हा बरोबर आहे. घ्या तो जिथं आतल्या साईडला जायला पाहिजे. हा जो पॉइंट आहे ना मध्य, हा मी दिलाय तो आकार बघा, आत गेलाय ना, लाईनीच्या पुढे आत जायला पाहिजे. हा द्या. एवढा आत नाही जायला पाहिजे, 1 पॉइंटनेच आत जायला पाहिजे. थांबा 1 मिनिट, मी लावते. हा इथे ह्याला असा खूप राऊंड नाही दिसला पाहिजे, ह्याला जॉईन करायला पाहिजे. आणि दुसरा आकार इथून ह्याला जॉईन करायला पाहिजे. म्हणजे ही जी लाईन, हा लाईन आणि हा डॉट असं मिळालं पाहिजे. साधारण हे आपलं अंतर अर्धा ते अर्धा 1/2 इंच पाहिजे. ठीक आहे, पुढे करा. हा, टक्स पॉईंट घ्या. शोल्डर डाऊन करा 1/2 इंच. हा, गळ्याच्या साईडने डाऊन करायचं. हे बघा पेपरवर आहे तसं. हा, टक्स पॉईंट 8.5 आहे. पेपरच्या वरच्या लाईनीपासून मोजायचं. हा, 8.5 वर खुणा करा. एक लाईन करून घ्या तशी मी केली तशी. हा पाहिजेत पेपर इथे ठेवा. छातीचा 10वा भाग घेतलाय, तर 1/2 इंच आपल्याला हुक लूकसाठी तिथे एक छोटीशी लाईन करून घ्या. 1/2 इंचाचं सोडायचं आहे. आणि म्हणजे हां, म्हणजे 1/2 प्लस 3 आणि 1/2 इंच असं घ्यायचंय. 3.25 येणार आहे. टक्स पॉईंटवर 3.25. 3 प्लस 1/2 इंच. 3 आहे छातीचा 10वा भाग, 30 छातीचा 10वा भाग कसा काढायचा सांगितलंय ना मी. 30 हा नंबर आहे ना, 30 छातीचा, मध्ये पॉईंट दिला की हा छातीचा 10वा भाग होतो. हा बरोबर आहे, घ्या. खाली पण खुणा करायची तेवढीच, खालच्या लाईनवर. हा इथे, आणि स्ट्रेट लाईन करून घ्यायची. वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट. हा, स्ट्रेट लाईन करा. आणि हा 1/2 इंचाचा टक्स करायचा आहे. हा, 1/2. 1 मध्ये 1/2 इंच कमी. 2 लाईन का? हा, 2 लाईन कमी. दोन्ही साईडला. हा,
वर जोडून घ्या टक्स. घ्या. तो जो टक्सची लाईन आहे ना खालच्या साईडला घ्या आणि क्रॉस करायचे. बघा खालच्या लाईनीला मिळवायचे. जेव्हा आपण टक्स घालणार ना तर ती बाजू वर येणार आहे. हे जे केले ना तसं करा. हां, क्रॉस करून जॉईन करायचे. आपला आधी टक्स जोडा खालच्या लाईनीला. हां, जॉईन करा. तो पण त्या साईडने. आणि कसं कसं हा स्ट्रेट लाईनच अशी इथपर्यंत न्यायची त्याला. हां, आता हे आणि हे पॉईंट जोडायचा आहे. हा आणि हा जोडायचा. हां, स्केल घ्या. हां, अशी क्रॉस येणार आहे. खालच्या साईडला लावा. अजून खाली करा थोडंसं. तिकडल्या साईडने खाली करा. हा जो कंबराचा घेर आहे ना तो मोजायचा आहे आपल्याला. 9.5 आहे का? माझा बघा किती आहे. मेजर टेपने मोजा. हां, तर कंबर आपली 28 आहे. 28चा चौथा भाग 7 येतोय. ते इथे चेक करायचं आहे आपल्याला. प्लस 2 इंच आपलं मार्जिन पकडायचं आहे. 7, 8 आणि 9. हां, ते 2.5 आणि इकडचं मोजा 2.5 सोडून द्या. 2.5 सोडून द्या आणि पट्टी लावा. नाही, हे जे 2.5 आहे ना मेजर टेप इथून हे जे 2.5 सोडायचं म्हणजे हा टक्स आपल्याला सोडायचा आहे. इथे लावायचं आहे 2.5 आणि इथून मोजायचे आणि 9 आणि इथे आपल्याला शिलाईला जाणार आहे अर्धा इंच म्हणून 9.5. तर इथे येणार आहे तुमचं 9.5. कळालं? हे 2.5 आहे. ती 2.5 नंबर इथे आलाय आपला ह्या टक्सवर. हा आपला कट होऊन जाणार आहे टक्स दिल्यावर. तिथून पुढे मोजायचे आपल्याला 9 यायला पाहिजे आणि अर्धा इंच इथे शिलाईला जाणार आहे. टक्स येणार आहे. हा, इथे खुणा करा आणि हे जोडायचे. हां, क्रॉस आलंय ना माझं बघा. आता कट करून घ्या. मी सांगते तसं कट करा. हां, तर हा आपला डायग्राम तयार झाला. याचाच आपल्याला मागचा भाग काढायचा आहे. तर कटिंग तुम्हाला कसं करायचं आहे. गळा नाही कट करायचा आहे. इथून हा क्रॉस आणि इथून असा कट करा. मग तुम्हाला सांगते मागचा भाग कसा काढायचा आहे. मी दाखवला होता ना याला, तसंच काढायचं आहे. हे कट करा. हे असं इथून इथपर्यंत. हां, दोन्ही. त्यानंतर बघा आपण हे एक्स्ट्रा आहे ना, आपण हा टक्स मोठा घेतलाय तर आपल्याला मागचा टक्स छोटा करायचा आहे. ते इथे आपल्याला 9.5ची घडी घ्यायची आणि दाखवते. हे ओपन करा आणि हे मधून कट करा. हे जे क्रॉस केले ना ते ह्या आपल्या मागच्या भागाला नाही पाहिजे. तर इथून ह्याला स्केल द्या.
इथे लाईन करून घ्यायची आहे. घ्या. हे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला मागच्या भागामध्ये नाही पाहिजे, हे पुढच्या भागासाठी केलं होतं. आणि हा जो टक्स आहे तो मोठा आहे त्यामुळे इथे पण नाही पाहिजे. तर तो टक्स आपल्याला 1.5 इंच मोठा आहे, आपल्याला एवढा नाही पाहिजे. तर इथून आपल्याला 9.5 घ्यायचे. बघू केवढं होतं. 9.5 एवढं कट करायचं. इथे तुम्हाला मागचा टक्स टाकायचा आहे, मी दाखवला तसा. हां नाही थांबा, आधी टक्स टाका आणि कटिंग करून घ्या. गळा पण टाकायचा इथे. 3.5 इंच. हा बघा इथे आहे. हे बघा इथे हे कट करायचं आहे. हा जो लंबा 4 जणांचा 3.5. हां इथून हा 2 इंचाचं मार्जिन आहे ते सोडायचं आहे आणि ह्याचा मध्य काढायचा आहे. लिहिलं इथे 2 इंचाचं मार्जिन सोडा. कुठे? इथे. हां तो आपला कंबर घेर आहे ना. हां पेपर पुढे घ्या, पुढे घ्या पेपर. 2 इंच खुणा करा आणि त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. तिथे आपला मागचा टक्स येणार तुमचा, ते मध्य काढायचं आहे. पट्टीच फोल्ड करा पूर्ण. ती 3.5 पाव येईल बघा. करा पुढं. तिथे खुणा करा आता टक्सचा. हाईटला 4 इंच तिथे बघा. हा 1/2 इंच. हां 1/2 इंचाचा. वरच्या साईडला स्ट्रेट लाईन येऊ दे सरळ. हा जो टक्सचं अंतर आहे ना आपला, हा जो मध्य, तो इथे मोजायचा आहे म्हणजे तुमचं स्ट्रेट लाईन येईल. हे मोजा इथून या टोकापासून इथे. 4 आलं पाहिजे आधी. हा मेजर टेप 7.5 होतं पूर्ण. 7.5चा मध्य तुम्ही मेजर टेप हलवली आहे का? बरोबर आहे ना. थोडासा पुढे आलाय. इथे येईल का? थांबा किती आहे? 3.5 पॉईंट पाव येणार आहे इथे. तर ठीक आहे 3.5 पॉईंट पाव इथे आहे का चेक करायचं आहे. 3.5 म्हणजे 4.25. 3.5 आणि पुढे 2 लाईन. ठीक आहे. आणि इथून हाईटला 4 इंच. हे 4 इंच ठीक आहे. लाईन करा स्ट्रेट लाईन. अर्धा इंचाने खुणा करा. अर्ध्या इंचाच्या. आणि टक्स करून घ्या. मागचा गळा आखून घ्या. मागचा गळा कुठे असणार? मागचा गळा गळा रुंदी घ्या इथे. हां या प्रकारे घ्या. हा घेतलाय ना तसा घ्या. गळा रुंदी घ्या आधी 2 इंच. 2च आहे. 2च आहे. चेक करा. माझं चेक करा. ब्लाऊजचा गळा लहानच आहे. 2 घेतलाय मी. 2 घ्या. रुंद असेल ना कस्टमरचा तर आपल्याला तिथे 1/2 इंच तुम्ही रुंद करू शकता किंवा अर्धा इंच पण रुंद करू शकता.
तर हा रुंद नाही आहे तेवढा, म्हणून मी 2च घेतलाय. वरच्या साईडला 2 वर खुणा करा आणि गळ्याचा आकार द्या गोल. खाली दोन घ्यायचं. हां, 1 टक्साचा हा ब्लाऊज खूप जर वर्क असेल ना तर त्याचा ब्लाऊज शिवण्यासाठी त्याचा उपयोग होतो 1 टक्सा ब्लाऊजचा. किंवा आरशाचा ब्लाऊज असेल वर्कवाला टिकल्यांचा असेल तर त्याला 1 टक्सा ब्लाऊज शिवायचा. गोल आकार द्या. तिथं किती घ्यायचं अंतर? पाऊणच घ्यायचे म्हणजे आकार येईल व्यवस्थित. घ्या, बरोबर आहे, घ्या. कटिंग करून घ्या. स्ट्रेट लाईन केली ना ती कट करायची. हा, ते पण कट करायचंय. आणि मागचा गळा पण कट करून घ्यायचा आहे. हां, आणि तुमच्या पुढच्या भागामध्ये तो मुंडा कट करून घ्यायचा आहे. आपले 2 मुंडा एकत्र काढले होते ना, पुढचा भाग घ्या. हां, एक मुंडा मागच्या साईडचा कट करायचा आहे. राऊंड मध्ये द्या. हां, घ्या. हा, तिथे कोण नाही दिसला पाहिजे, कट करा ते. आणि पुढचा गळा कट करून घ्या. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. एक लाईन करून घ्या वरच्या साईडला. आधी लाईन करून घ्या, अर्धा इंचावर लाईन करून घ्या. हां, तिथून हाईट मोजा खालच्या साईडला 6 इंच. हां, 6. त्यानंतर मुंडे हां 2 खुणा करा मग 6 हाईटच्या. आणि तिथे बाईचा घेर घ्या. किती लिहिलाय घेर? 7. 7 वर खुणा करा आणि लाईन करून घ्या. हा तुमचा बाईचा घेर झाला. त्यानंतर मुंडा खोली घ्यायची आहे. बाईचा मुंडा 2.5 घ्यायचा आहे. 2.5च्या 2 खुणा करा 2 साईडला. त्यावर आपल्याला छातीची घडी घ्यायची, म्हणजे छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. 7.5 घ्या. साडेसातचा लाईन करा. 7.5 वर लाईन करा. आता वरच्या साईडला 7.5 वर खुणा करा. वरची जी लाईन आहे ना 7.5 हां, आणि त्याचा मध्य काढा. 3.5.2 लाईन येणार आहे, 3.25.
तिथून खालच्या साईडला 1.5 इंच खुणा करायची आहे. त्याआधी घेर जोडून घ्या, हाताचा घेर आणि मुंडा जोडून घ्या क्रॉस. नॉर्मली या दोघांमधलं अंतर अर्धा इंचाचं कमी असतं घेरामध्ये, हे लक्षात ठेवायचं. अर्धा इंच असतं, 1.5 इंच असतं काय काय वेळेस. मध्याकडनं खालच्या साईडला 1.5 इंच खुणा करायची आहे. अजून 1.5 इंच खुणा करायची खाली, अजून त्याच्या खाली. आणि आता आकार द्यायचा आहे तुम्हाला. इथे जो फिटिंगची मार्जिंग आहे ना बाईची घडी, तिथे 1.5 इंच खुणा करा, तिथे 1 इंच. आणि बाईची छातीची घडी घेतली आहे ना 7.5, तिथे 1.5 इंच. आता मुंड्याचे आकार द्या, मी सांगितले होते तसे. हां त्यानेच. कसं लावायला दाखवा, तसं नाही. हां तो वरचा भाग घ्या पुढे. नाही, पहिलं हे असं लावायचंय. हा जो डॉट आणि हा डॉट मिळवायचा आहे. खाली सरकवा थोडंसं. आता खालचा जो डॉट आहे ना 1.5 इंचाचा, आणि हा डॉट मिळवायचा आहे. वर गॅस, इथून वर घ्या ना थोडं. आता ही आता पोझिशन बघा, ही अशी ठेवली आहे, ती उलट्या साईडने करायची आणि अशी ठेवायची. हा डॉट आणि हा डॉट मिळवायचा आहे, आणि हा डॉट आणि हा. झाली तुमची रेडी बाई. कटिंग करून घ्या. इथून अशी, हा मुंडा नंतर कट करायचा, आधी असं करून घ्या कट. पहिला कट करत आधी. हां असं. हां ओपन करा बाई. आता जो दुसरा मुंडा आहे ना तो कट करून घ्या. हां ओपन करून कट करायचंय, नाहीतर दोन्ही मुंडा कट होणार. आता कपडा कटिंग करायचं आहे. तर कटिंग झाले आपलं. आपण कपडा कटिंग करायचं आहे. तर कपडा आपल्याला पहिल्याच वेळेस कॉटनच वापरायचं आहे, कारण दुसरा सिल्क वगैरे वापरायचं नाही. हां बरोबर आहे. सिल्क वापरला वगैरे ना तर हलणार कपडा. कॉटनचा वापरायचा म्हणजे तुमचं फिनिशिंग येईल.